नमस्कार मंडळी. उद्या दत्त जयंती आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट सांगणे खूप आवश्यक आहे. आपण समजतो मुख्य दिवस पौर्णिमा, गुरुवार या दिवशीच तीर्थक्षेत्रे सिद्ध असतात. पण सत्य हे आहे, दत्तगुरूंचं दैवी तत्व वर्षाचे 365 दिवस, सर्व 12ही महिने, प्रत्येक क्षणी त्यांचे सर्व तीर्थक्षेत्रे जागृत असतात. त्यांची कृपा एखाद्या एका दिवसावर अवलंबून नाही, ती तर आपल्या भावावर अवलंबून असते. म्हणून विनंती अशी, उद्या सर्व दत्त मंदिरांना लाखोंची गर्दी असेल. गोंधळ, धावपळ, धक्काबुक्की, थकवा या सगळ्यात मन शांत कसे राहणार? त्यापेक्षा मुख्य दिवस सोडून निवांतपणे दत्तक्षेत्रांना भेट द्या. तेव्हा तुम्हाला शांत मनाने दर्शनही मिळेल, सेवा करता येईल आणि मन पूर्णपणे दत्तमय होईल. दत्तभक्ती सोपी आहे. जीवाच्या आकांताने धावपळ करून नाही, तर आपण जिथे आहोत तिथूनच दत्त महाराजांना स्मरण केले, त्यांची सेवा केली तरी त्यांची कृपा मिळू शकते. कारण त्यांच्या कृपेचा मार्ग नेहमीच खुला असतो. तर मंडळी, हे विसरू नका की दत्तगुरू कुठे आहे. ते तर आहेत आपल्या श्वासात, आपल्या मनात आणि आपल्या प्रत्येकाच्या भावामध्ये. शेवटी भावच महत्त्वाचा, दिवस नाही. मनाची शांतता महत्त्वाची, धावपळ नाही. आणि दत्तगुरू सर्वत्र आहेत, एकाच ठिकाणी नाही. तर मंडळी, हा मेसेज तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल यात शंका नाही. कारण एक दत्तभक्त दुसऱ्या दत्तभक्ताची काळजी नक्कीच करतो. काळजी घ्या आणि तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.